नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर सगळं झालं, बड्डे वगैरे सगळं झालं निवांत. आता ओकेमध्ये स्कूलला सोडवायचं आहे अनुला. आता स्कूलसाठी चाललो आहे आम्ही. तर हा ड्रेस आहे ना, 1 पीस आहे. खूप दिवसापूर्वी घेतलं होतं आणि मला वाटतं साक्षीने घातलं होतं, म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीने. बीचला गेलो तेव्हा. तर इथेच होता. चला म्हणलं आता घालूयात आपण, वापरायला काढूया. पण पांढरे ड्रेस अजिबात खपत नाही, कारण खूप खराब होतं. मी पण खराब करते अनु, तर मापाच्या बाहेर. तर चला आज काही दिवसात काय काय होतं ते पाहते. अनु हाताने दूध पिते, हाताने दूध बिस्किट खायला शिकली आहे सकाळ सकाळ. आता हळूहळू जेवण पण करायला शिकेल. आय होप. अजून करत नाही आहे. गुड गर्ल. चला अनुला स्कूलला सोडून येते. कपडे वगैरे सगळं झालेलं आहे. देवपूजा पण केलेली आहे. दूध पिते. इतके ग्लास आहेत पण एक पण ग्लास सापडला नाही. मग ते भेटलं त्यातच दिलं मग ना. बिस्किट तर खाल्लंच नाही सगळं. एवढूचा पुडा पण नाही संपत आहे. छान अशी देवपूजा पण झालेली आहे. किचन वगैरे सगळं छान आवडलं आहे. हां हे काय दाखवलं ना. तर गाइस तुम्हाला माझे कलर दाखवते. अगं अनु दूध पिऊन घे, जायचं स्कूलला. हे बघा माझे कलर्स. कलर्स आणि मला फुगाच होता. मी बनवलाय त्या गाचे मारले ताल. हे बघा आता त्याला फुटू का नाही. फुटो. चल अनु चल चल पटकन स्कूलला जायचं. हे बघा काय करते. सगळं आवरलं आहे. सकाळचं सगळं झालं आहे. काल इतकीच पूर्ण माती भरून टाकली होती गॅलरी अख्खी. सगळी क्लीन केली कालच, त्यामुळे आज काही टेन्शन नाही आहे. तिकडे गावावरून आणलेले कांदे, एवढे सगळे कांदे आणले गावावरून. लसूण पण आणलं आहे. आणि माझी झाडं, वातावरण बघा. छान. पटकन पटकन जा जा पटकन. ऊस पण आणलं होतं, पण ते ऊसला वेगळंच कलर आला आहे. तो चांगला होता पण त्याला वेगळाच कलर आला आहे, त्यामुळे इथं ठेवला आहे तो. आणि आईने आणलेला तो माझ्या मम्मीने दिलाय. आणि हा तो तिथे दिसतोय तो आईने आणलेला आहे. तर ही माझी साडी ना, मला वाटते दिवाळीला घेतली होती. हां माझ्या मावशीने मला घेतली होती. तर ह्यावरनं मी घरीच आरी वर्क केलं होतं, पण ते मला वाटतं थोडं निघायला लागले आहे. आणि थोडंसं नाही का ते आरी वर्क मी अशाच ब्लाऊज कुठं पण टाकून देते, त्यामुळे ते एकदम प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवावं लागतं आरीवर्कचे ब्लाऊज. तर त्याला थोडासा गंज लागल्यासारखं झालं आहे. आणि बघू शकता ते अशा साखळ्या वगैरे थोडंसं निघायला लागलं आहे. तर माझ्याकडे आरीवर्कचं सामान आहे आणि आरीवर्कचा असा गम पण आहे चिटकवायचा. मग त्यानेच मी थोडंसं निघलं आहे ते आता ॲडजस्ट करून घेते, कारण मला ही द्यायचं आहे साडी एकाला. कारण आमच्या समोरच्या मॅडम आहेत ना, तर त्यांच्या मुलीचं स्टँडअप आहे, तर त्याला द्यायचं आहे. त्यामुळे मग म्हणलं आता हिला पहिलं नीट करूया. मी रात्रीच ब्लाऊज धुवून ठेवला होता, मग सकाळी इथे आता नीट करायला लावले आहे. आणि असं काहीच मी ब्लाऊज वर्क केला होता. खूप सुंदर वाटत आहे. आणि साडी पण तुम्हाला मी दाखवते कशी काय आहे. माझ्या साड्यांच्या हॉल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या माझ्या साड्या दाखवल्या आहेत, पण आता परत एकदा दाखवते. तर ही पूर्ण अशी भरलेली साडी आहे. खूप हलकी आहे, पण असं वाटतं की खूप जड आहे, पण खूप हलकी आहे. आणि एकदम तिचं ना पण खूप सुंदर आहे. साडी पण एक नंबर आहे. वांगी कलर आहे. खूप क्यूट साडी आहे. आणि असं काहीसा ब्लाऊज हा आरी वर्क करून झाला आहे. तर अनुला ऊस खूप आवडतं. तर हा ऊस आहे ना थोडासा खराब व्हायला लागला होता. चला म्हणलं ह्याला खाऊन टाकूया. नाही खाल्ला तर हा असाच राहणार आहे. तर इथे ऊस खात होते. भैया म्हणलं थांब तुझा व्हिडिओ काढते, थोडासा काढ म्हणलं चल. आणि गावावरून कांदे वगैरे आणलेले, कारण आता गावावरून सगळे आले होते, मग कांदे वगैरे आणले होते ते सगळे तिथे बाहेर ठेवले आहेत. तर इथे ना संध्याकाळी मला निवडून ठेवायचं होतं आणि अनुचं टीव्ही पाहण्याचं काम चाललं आहे. तर आहे ना कालच्या दिवशी मी तुम्हाला जसं सांगितलं की शेंगा वगैरे सगळं निवडून ठेवलं होतं मी. आणि मिरच्या पण भरपूर होत्या. तर चला म्हणलं आता मिरच्याची ना आपण ठेचा बनवूया, कारण ठेचा खूप छान लागतो चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत पण. आणि तोंडी लावायला भारी पडतं. त्यामुळे इथे मी ना छान अशा मिरच्या पहिल्यांदा आता साईडला काढल्या आहेत. लसूण पण सोलून घेतलं होतं, म्हणजे एक्स्ट्राचं सोललेलं होतं लसूण. बाकीचं शेंगा वगैरे सगळं आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरची फक्त आपल्याला आहे ना, काय सिम्पल आहे, ठेचा तर सगळ्यांनाच येत असेल, फक्त आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं. फक्त एक ट्रिक सांगते, जर तुम्ही ना शेंगदाणे आहेत ना तेलामध्ये जर तळले ना तर खूप सुंदर लागतात. त्याची टेस्ट आहे ना ठेच्यामध्ये इतकी सुंदर लागते ना, नक्की एकदा ट्राय करा. तर माझे मिस्टर आले आहेत, त्यामुळे मग त्यांच्यासाठी आता छान असा चहा करते, कॉफी करते. कारण कॉफी संध्याकाळची आम्ही मोस्ट ऑफ कॉफी घेतो आणि सकाळचं कधीतरी मग ते चहा घेतात. बाकी मी नाही घेत सकाळचं चहा वगैरे काहीच नाही घेत.
सकाळचा डायरेक्ट आम्ही नाश्ता करतो. तरी ते ना पहिल्यांदा आपल्याला हिरव्या मिरच्याने छान अशा धुवून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारचे प्लेट आहेत ना मला हळदी कुंकामध्ये भेटले होते. मग छान म्हणजे काही धुवायचं वगैरे असेल ना भाजीपाला वगैरे तर बरं पडतं. तर म्हणजे भाजीपाला धुण्यासाठी आहे बरं का खोलगट भांड्यासारखं, पण याच्यामध्येच मी हे करते कारण प्रत्येक वेळेस वेगळं भांडं नाही वापरू वाटत. तर ते ना आता छान असं आपल्याला तेल कढईमध्येच मी आता ठेसा करणार आहे, त्यामुळे तेल त्याला लावून घेतलं आणि ते ना जे आपल्याला आता इन्ग्रेडियंट लागत आहे ना, जसं की तुम्हाला सांगितले मी शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे. तर आता इथे कॉफी पण रेडी आहे, आम्ही कॉफी पितो. आणि बड्डेच्या दिवशी ना काय काय वाटलं तुम्ही चिप्स आणि हे फरसाण वगैरे आणलं होतं, मग ते थोडं अगदी राहिलं होतं एक घास. तर चला म्हणलं त्याला संपून तरी टाकूया, कारण हे डब्यामध्ये एक घास असंच राहणार शेवटपर्यंत. मी जर नाही टाकलं तर कोणच नाही त्याला टाकणार. तर मी त्या वाटीमध्ये सगळं घेतलं आणि अगदी थोडंसं राहिलं होतं. चला म्हणलं उद्याच्याला होईन ते आणि मग डायरेक्ट फेकून देता येईल. तरी त्याने वाटीमध्ये मी थोडंसं मला खायला घेतलं, बाकीचं थोडं आहे ते ठेवून दिलं. आणि काल पपई कट करून ठेवली ती थोडीशी अगदी फ्रीजमध्ये राहिली होती, तर ते पण म्हणलं चला आता नाश्ता होऊन जाईल संध्याकाळचा. तर इथे ना आपलं ठेसा आहे तर तो पण ऑलमोस्ट रेडी व्हायला लागला आहे. त्याला 5-10 मिनटं आपल्याला असंच परतायचं आहे, कारण ते मिरच्या आणि ते ना एकदम असं क्रिस्पी झालं ना की इतकं सुंदर लागतं ना. तुम्ही ना लगेच नाही काय लगेचच ते काढतात, त्यामुळे लगेच काढूत नका जाऊ. त्याला थोडंसं क्रिस्पी होऊ द्या, खूप सुंदर लागतं. थोडंसं वरून मीठ टाकलं, त्याला अजून थोडा वेळ ठेवून दिलं. आणून इथं काल माती भरपूर खेळली होती, तर मी त्याला संध्याकाळी आता इथं आवरायला लागली आहे. कालच्या दिवशी तुम्हाला दाखवलंच नाही, कालचाच हा ब्लॉग आहे थोडा. तर मी ना बीचवरून आणण्यासाठी ही माती आणली होती, रेती म्हणतात त्याला. खूप अशी सिल्की म्हणजे खूप अशी सॉफ्ट आहे, त्यामुळे म्हणलं की चला तिच्या अनुला खेळेल ती, कारण तिला माती मी खेळू देते. हातांचा मुलांचा व्यायाम होतो, माती आत्ताच नाही खेळणार तर कधी खेळणार, त्यामुळे माती तिला खेळू देते. तर ती छान असं मला आता पसारा आवरायचं काम हे लागलं आहे. तिला आता मी 2-3 दिवस नाही देणार, आठवड्यात फक्त एकदा वगैरे देत जाईन, कारण रोज असं आवरायचं म्हणल्यावर म्हणजे आधीच पसारा कमी नसतो की त्याच्यामध्ये आता वाढवा हा. तर इथे ना सिंह वगैरे काय आणून त्यामध्ये ठेवलं होतं भरपूर काय. तर जास्त काय नाही, ती माती लगेचच भरली जाते, कारण अशा ह्याच्या मातीसारखी नसते चिकट. कोण आहे अर्जुन? सोनाली. कशाचा आरसा आहे का तो? सोन्याचा आरसा आहे काय? हा, असं इथं सोन्याचं, इथं नाही सोन्याचं, इथं सोन्याचं, इथं सोन्याचं आहे का? इथं कशाचं आहे ग ते? सोन्याचा आरसा कुठून भेटला तुला? केकच्या म्हणून आहे. केकच्या मधून आहे? छान आहे का? सोन्याचं आहे काय? त्याचं काय करणार तू आता? आता तू डिझाईन काढत होती ना, हे डिझाईन कर. मला बनवायचं त्याचं डिझाईन बनवायची. मग डिझाईन मम्मा ते त्याच्यासाठी आहे ना. हो. हे बघ, हे हे असं असं बनव. नाही केलं आणि ते बी असंच आहे. हो, सेम आहे ना. ठीक आहे, बनवायची हा डिझाईन आपल्याला. चल ना मग. बनवू. मम्मी त्याच्यात आता सगळं काम आवरलंय ना मम्मीने. बाहेर किती तू हे केलं होता, सगळं आवरलं. थोडेसे कपडे होते ते पण धुतले. फ्रेश झालो आम्ही दोघी आणि बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आहे. आता हे पण आवरलं. कपडे 2 दिवसाचे सुकत घातले होते ते सगळे काढलेत आता. मी आज आयफोन असं पकडते आणि व्हिडिओ काढते तुझा. व्हिडिओ काढते? कशाला व्हिडिओ काढते? आपण आहे ना ते डिझाईन उद्या बनवू. हा, आता आपल्याला मार्केटला जायचंय ना, तुला समोसा खायचंय ना. आम्ही खातो आहे समोसा. त्याला मम्मी काय करते, असं ना मम्मीला डिझाईन काढायची आहे, तर मी बी तिच्याकडे डिझाईन काढत आहे. मला माझ्याकडे नोटबुक आणली आहे. अच्छी नोटबुक आणि पेन है माझ्याकडे. तो दोस्तों क्या कहते हो, दिखाए तो फिर अभी देखो कैसे. अनु एवढं हिंदी बोलते आणि मराठी पण तिला एवढं खूप चांगलं येतं, त्यामुळे ती पूर्ण व्लॉगमध्ये म्हणलं तरी पण ती बोलेल. तरी ते ना ठेसा वगैरे मगाशी मी गॅस बंद करून ठेवला होता, तर आता छान असं त्याला मी ना असंच बारीक करणार आहे. मिक्सरमध्ये बारीक करत नका जाऊ, कारण हे असं ओबड ना थोडंसं छान लागतं. तर मी आता असंच बारीक करते आणि छान असं आपल्या इथे ठेसा पण रेडी आहे. अनुला समोसा खूप आवडतो, त्यामुळे तिला आठवड्यातून 2दा म्हणलं तरी लागतो, म्हणजे लागतोच. आठवड्यातून एकदा तर फिक्स असतो रविवारचा. तर इथे ना अनुच्या बापाने छान असा समोसा आणला होता, मग सगळ्यांनीच खाऊन घेतला, एन्जॉय केला छान. सकाळची पालकची भाजी
भाजी होती, मग तो आता फक्त भात लावायचा होता. तर भात पण इथे रेडी आहे, पालकची भाजी पण रेडी आहे आणि आजचा व्हिडिओ पण इथे रेडी आहे. चला मग आजचा छान असा व्हिडिओ ह्या फ्रुटीसोबत मी संपवते. अपेक्षा करते की आवडला असेल. प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील नक्की करा. भेटू उद्या, बाय.